Hello students, today we are discussing about the classification of microbes. Microbes म्हणजे काय आणि त्याचं classification. What are microorganisms? Look at in this picture. What did you say? You see a small microbes that was very small, that are not seen by our naked eyes. जे आपल्याला डोळ्यात दिसत नाही असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण त्या पिक्चरमध्ये बघितले आणि ते सर्व आपल्याला फक्त मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहता येतात. म्हणजे आपण त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. दीज आर नॉट सीन बाय आवर नेकेड आयज. द ऑर्गॅनिझम्स विच आर नॉट सीन बाय आवर नेकेड आय called microorganisms. This is called microorganism. They are only seen under microscope. आपण त्याला फक्त मायक्रोस्कोपमध्येच पाहू शकतो. In classification of microbes, a microbe is a living thing that spends its life at a size visible sometimes only with a microscope. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांना फक्त आपण सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने पाहू शकतो. इट इज टू टायनी टू सी विथ द नेकेड आय. मायक्रोब्स आर द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लाईफ ऑन अर्थ. हे खूप लहान असतात, आपण त्यांना उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. आणि त्यांना पाहायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आणि आपल्या पृथ्वीवरची सर्वात जुनं जीवन जगणारा किंवा ज्या पेशीला सर्वात जुनं असं जीवन आहे ते म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. द टर्म मायक्रोब इज अ शॉर्ट फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम विच मीन्स स्मॉल ऑर्गॅनिझम्स. टू हेल्प पीपल अंडरस्टँड द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स, दे आर ग्रुप्ड ऑर क्लासिफाईड इन टू व्हेरियस वेज. त्यांचे वेगवेगळे प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आलेले आहेत. मायक्रोब्स आर व्हेरी डायव्हर्स अँड रिप्रेझेंट ऑल द ग्रेट किंगडम ऑफ लाईफ. त्यांची प्रजाती ही फार मोठी आहे आणि जीवनाला किंवा जीवनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा अभ्यास करणे हे अतिशय महत्त्वाचं ठरते. Therefore, the microorganisms are classified on the basis of their size, structure, shape, characters, and so on. So, the types of microorganisms we are studying in this topic. So, let's start to discuss our topic, types of microorganisms. Microorganisms are classified into 5 different types. These are viruses, protozoa, bacteria, algae, and fungi. These are the 5 different types of microorganisms. हे मायक्रोऑर्गॅनिझम्सचे 5 प्रकार आहेत. व्हायरसेस, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, अल्गी अँड फंगी. आणि आता आपण या प्रत्येक ग्रुपचं एकेकाविषयी त्यांचे कॅरेक्टर्सची स्टडी करणार आहोत. यामधला पहिला जो ग्रुप येतो आपल्याला बॅक्टेरिया, फंगी, प्रोटोझोआ, अल्गी अँड व्हायरस. या प्रत्येक ग्रुपचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. या इमेजला पाहून तुमच्या लक्षात काय येतं? सो दीज आर द बॅक्टेरियाज. दीज बॅक्टेरियाज आर सिंगल सेल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरियाज कॅन बी सीन बाय मायक्रोस्कोप. आपण त्याला मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहू शकतो. म्हणजे ते आपल्याला मायक्रोस्कोपच्या मदतीने सहजतेने दिसतात. वेगवेगळ्या आकाराचे. सम आर रॉड शेप, some are rounded, some are ovular in shape,
वेगवेगळ्या आकाराचे बॅक्टेरिया या आपल्या भौतिक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इट इन्क्लूड द एक्झाम्पल्स लाईक लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस, these bacteria are present inside into the curd. कर्डमध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया पाहायला मिळतो. अवर नेक्स्ट किंगडम दॅट इज फंगाय. सर्वांनी मशरूम बघितलंच असेल. मशरूम दॅट इन्क्लूड इन द फॅमिली ऑफ फंगाय. Fungus, these are always present in the moist places. ज्या ठिकाणी मॉइस्ट प्लेस असते त्या मॉइस्ट प्लेसमध्ये आपल्याला फंगाय किंवा फंगस म्हणजे बुरशी ही आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. These fungus are multicellular organisms. They are heterotrophic nutrition. It means that the fungus obtain their food from other dead and decaying buried organisms. जे की समजा डेड ऑर्गॅनिझम असतात किंवा मग जे काही डेड प्लांट असतात त्यांच्यावरती किंवा त्यांच्यापासून हे न्यूट्रिशन्स ऑब्टेन करतात. दे कॅन नॉट सिंथेसिस देअर ओन फूड. ते स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्याला अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन फूड ऑन अदर्स. एक्झाम्पल्स इज पेनिसिलियम, मशरूम. लुक ॲट दिस पिक्चर. इन दिस पिक्चर वी आर सीइंग अवर नेक्स्ट किंगडम दॅट इज प्रोटोझोआ. प्रोटोझोआमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे ऑर्गॅनिझम असतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. Protozoa organisms are mostly found in water. They are found in water and they causes disease in humans and animals. They are parasitic. Protozoas are parasitic. That's why they cause different types of diseases. त्यांच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात. यामध्ये इन्क्लूड होणारे ऑर्गॅनिझम्स आहेत. एक्झाम्पल्स आर अमिबा, Plasmodium, Vivax, etc. In our next topic, what did you see in this picture? A green colored surface is present that show the algae that float on the surface of water. पाण्यावरती तरंगणाऱ्या हिरव्या रंगाचा एक आवरण आपल्याला पाहायला मिळतो किंवा एक वनस्पती, त्याला आपण अल्गी असं म्हणतो. ही फ्रेश वॉटर किंवा मराईन वॉटरच्या ठिकाणी किंवा पॉन्ड्स लेक्समध्ये आपल्याला इझिली पाहायला मिळतात. अल्गीज आर युनिसेलर ऑर मल्टीसेलर. दे आर ऑटोट्रॉफिक इन न्यूट्रिशन. इट मीन्स दॅट दे मेक देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. द क्लोरोफिल्स आर प्रेझेंट इनसाइड इन टू द अल्गे. क्लोरोफिल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात म्हणून ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात. एक्झाम्पल इज स्पायरोगायरा. यात इन्क्लूड होणार एक्झाम्पल स्पायरोगायरा. अवर नेक्स्ट किंगडम, व्हॉट डिड यू सी इन दिस पिक्चर? अ राउंड शेप स्ट्रक्चर्स दॅट इज कॉल्ड व्हायरस. व्हायरस ज्याच्यामुळे आज आपण घरी बसलो, इट इज ऑल्सो व्हायरस. COVID-19 is a virus. These viruses are only microbes which are required host cell to reproduce. Viruses यांना स्वतःला जर तयार करायचं असेल तर त्यांना होस्ट सेल पाहिजे. म्हणजे त्याला एखादा जीवन जगणारा प्राणी याची आवश्यकता राहू शकते. त्याच्या शरीरामध्ये तो स्वतः जीवन जगू शकतो. इट इन्क्लूड द एक्झाम्पल लाईक पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस एक्सेट्रा. Let's discuss some characteristics of viruses. Viruses are non-living structures. They are not living. They are non-cellular. They do not contain any specific type of cell. Viruses contain a protein code
called capsid. They have outermost coat. That coat is named as capsid. Viruses have a nucleic acid core containing DNA or RNA, one or the other or not both. When viruses entered inside in a host cell, they have the capable of reproducing themselves in a host cell. म्हणजे जर ज्यावेळेस एखादा व्हायरस एखाद्या प्राण्याच्या वनस्पतीच्या शरीरामध्ये जातो तर त्यावेळेस मग त्याच्यामध्ये ॲबिलिटी येते स्वतःला तयार करण्याची, म्हणजे स्वतःमध्ये रिप्रोडक्शन शो करण्याची. म्हणून व्हायरस हा एखाद्या शरीरासाठी अतिशय घातक राहू शकतो. Students, I hope that you will enjoy this video. Thanks for watching this video.